आज आमच्याकडे काय झालं माहिती आहे का? बघायचं आहे तुम्हाला? आज आमच्याकडे काय झालं? आज आमच्याकडे नवी मुंबईमध्ये मस्त वाजत आहे खरंच. गुड मॉर्निंग, सुप्रभात, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर सकाळचे वाजलेत 8 आणि 6:30 वाजता सकाळी आज इकडे नवी मुंबईमध्ये मस्तपैकी असा पाऊस पडलेला आहे. मातीचा सुगंध एकदम भारी येतो. हे बघा, मुसळधार पाऊस चालू आहे इकडे. आमचं टॅरेसवरती पत्रा असल्यामुळे पाऊस पडतोय, तर मग आवाज खूप येतो. त्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज येत नसेल, पण हे बघा खूप छान पाऊस पडतोय. असतं वातावरण खूप छान वाटतं. असंच कंटिन्यू पाऊस पडायला पाहिजे, म्हणजे एकदम गारवा येईल. एसीची पण गरज नाही लागणार. हे बघा, वातावरण एकदम असं धुकं पडल्यासारखं झालं आहे. आता जसा पाऊस पडला आहे तसं कंटिन्युअसली पाऊस पडायला पाहिजे, तर एकदम थंडावा वाटेल. तर आजच्या दिवस पाऊस पडला, नंतरला आठ एक दिवस पाऊसच नाही, मग गरम जाम होणार आहे, खूप गरम होणार आहे. आणि इथे माझा भाऊ नाश्त्याची त्याची तयारी चालू आहे. तो सकाळच्या नाश्त्याला ओट्स खातो. आता ओट्स वगैरे खाईल आणि परत आडवा पडून जाईल, म्हणजे झोपून जाईल. त्याचा इथला इथे त्याचा वॉक चालू राहतो. रात्रीचा पण इथला इथे जेवणानंतर वॉक करतो. मगाशी पाऊस पडत होता, आता एकदम कडक ऊन पडलं आहे. हे बघा, पाऊस थोड्याच वेळ पाऊस पडला, आता एकदम कडक ऊन पडलं. असं वाटतच नाही की आता थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेला करून, बिलकुल वाटत नाही. आणि आज आमच्याकडे स्पेशल रेसिपी बनते. लवकर कर ना तू. हे बघा, हे आता आमच्याकडे बनतंय काय बघा. ह्याच्यावर अंदाज लावा की आम्ही काय बनवतोय. स्पेशल गरम मसाले ते सगळे तुम्हाला मी दाखवते. अजून एक हिंट देते. आता इथे चिकन दिसणार आहे. सॉरी हा ना, आणि सरप्राईज रेसिपी दाखव. आणि इकडे आता ही स्नेहा धुते तांदूळ. एक गोट जरी चहा घेतला ना तरी मस्त फ्रेश वाटतं आणि कामाचा जरासा उत्साह येतो. इथे बारीक चिरलेला कांदा चांगला फ्राय करून घेतलेला आहे ब्राऊनमध्ये. आणि ही फ्राय करते स्नेहा. एवढं सगळं फ्राय करायचं आहे. हो, आता मोठं पातेलं घेतलेलं आहे आपण मॅरिनेशन करण्यासाठी. त्याच्यामध्ये ही अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय आता आपण. मेन शेफ आहे ही स्नेहा आणि आम्ही तिला मदतीसाठी आहोत फक्त, म्हणजे कसं पटपट होईल ना. साईडला आता त्याच्यामध्ये टाकले आपण चिकन बिर्याणी मसाला. कांदा आता हे झालंय. हा सगळं करायचं आहे. हो, जास्त होईल का? मी तेच बोलते त्यांना. हां, जास्त वाटतं ना थोडंसं. अरे 1.25 किलोसाठी एवढा कांदा तुम्ही लागतो. थोडंसं वरून टाकावं लागेल ना ते. आणि ह्याच्यामध्ये आपण आता टाकले हळद. आता आपण टाकतोय लाल मसाला, जो आम्ही घरी तयार करतो, मालवणी मसाला. आपल्यानुसार तिखट कसं पाहिजे त्याच्यानुसार आपण आपला मसाला टाकायचा आहे. कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे, प्लस आपण मगाशी करून घेतलेला आहे खडा मसाल्याचं पावडर. त्याच्यामुळे मग ते जास्त गरम गरम मसाला होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्यानुसार अंदाजाने टाकायचं आपण.
हे बघा, ही मगाशी आपण करून घेतलं होतं ना खडा मसाल्याचं बारीक मसाला, तो पावडर ते आपण आता टाकलेलं आहे. तुझं काय आहे? ही आता कंप्लीट करायला येते. कोण काय करतंय? कोण? दादा तू काय करतो? हा, आता आपण ह्याच्यामध्ये टाकतोय कांदा, तळलेला जो कांदा आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकतोय. थोडंसं चवीपुरतं मीठ, परत आपल्याला वरून मीठ टाकावं लागणार आहे जेव्हा आपण व्यवस्थित चिकन बनवणार, मिक्स करणार तेव्हा. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. इथे आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे, अर्धा लिंबू पिळतोय आता आपण त्याच्यामध्ये. आणि ही चिमुरडी मध्ये मध्ये आपली लुडबुड करायला येते. काय ग देविशा? देविशा काय? माझी मम्मी इकडे कोथिंबीर साफ करते. सगळा घरामध्ये कचरा झालेला लसूणचा. आता आपण ह्याच्यात टाकतोय बारीक चिरलेलं मिरची आणि पुदिन्याची पानं आणि आपण उभी कापून घेतलेले टोमॅटो आणि उभी चिरलेली परत मिरची, बारीक चिरलेली पण मिरची टाकली आहे आणि उभ्या करून सुद्धा चिरलेल्या मिरची टाकल्यात. मिरच्या हे बघा, हे असे अर्धवट चिरलेले ते. आणि आता आपण टाकतोय फेटलेलं दही. मॅरिनेशनसाठी हे सगळं टाकावं लागतं. आता आपण टाकतोय एकच पळी आपण हे टाकूया, तेल टाकूया थोडंसं. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. सगळे जेवढे मसाले टाकलेत ना तेवढं आपण सगळं छान मिक्स करूया. आणि मिक्स केल्यानंतरला आपण त्याच्यामध्ये हे चिकन जे आहे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते टाकूया. त्याच्यात काय, अच्छा कांदा आहे का? हा, आता आपण त्याच्यात टाकूया हे चिकन. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ते, म्हणजे प्रत्येक चिकनच्या पीसेसला हे सगळं मसाला जे आहे ते लागला पाहिजे. मस्त झालं रे, व्यवस्थित लागलंय, छान झालं. बिचारी स्नेहा मगापासून कांदाच फ्राय करते. मला पण असं वाटते मगापासून कांदाच फ्राय करते. बराच वेळ लागतो कांदा फ्राय व्हायला. असतो तो एकच सिंगल पदार्थ चिकन बिर्याणीचा, पण खूप खटाटो बसतो त्याचा. आणि एक चिकन बिर्याणी करायला आम्ही तिघं जण आहे. आमच्या 3 जणांचे हात आहेत, चांगलाच होणार. तुम्हाला आता मी दाखवते. आमच्याकडे मोठा स्टंट बाज आहे. हे बघा, हे असं दरवाजा चालू राहिला हा की ही सेफ्टी डोअरला अशी चढून उभी राहते आणि मग रोज ओरडा खाणार, रोज. ते बघा पूर्ण अशी. थांब रे, बघू दे. हां, घे तिला, घे तिला. चल ना खाली, तर उतर. मुली दिसते एवढीशी, पण खूप आगाव आहे ती. तशा मुली हुशार असतात, आगाव असले तरी. आपण आता इथे बासमती राईससाठी गरम पाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल आणि अख्खे खडे मसाले टाकलेले आहेत, पुदिना टाकलेला आहे. आता हे थोडंसं गरम झालं पाणी की मग आपण धुतलेले जे बासमती तांदूळ आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. पण हे जे खडे मसाले आहेत ना ते थोड्या वेळाने काढून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याचं सगळं अर्क आहे ना तो पाण्यामध्ये उतरल्यानंतरला ते काढून घ्यायचं. नाही तर मग तांदूळ टाकल्यानंतरला, भात झाल्यानंतरला मग ते काढायला मग ते नाही जमत. त्याच्यामुळे अर्क उतरल्यानंतरला मग आपण ते काढून मग आपण त्याच्यामध्ये तांदूळ शिजायला टाकायचं. पाणी चांगलं गरम झालेलं आहे, ह्याचं अर्क उतरलं आहे आता त्याच्यात. आता आपण हे काढून घेऊया. जेवढं येते तेवढं काढून घे, जेवढं येते तेवढं काढून घे. आपण आता हे तांदूळ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. बघू, दाखव इकडे. मस्त येतं रे, लांब दाखव.
शिजायला ह्याला काय जास्त वेळ लागत नाही, लगेच शिजतं. पण गरम गरम पाणी करून जर आधीच ठेवलं आणि त्याच्यानंतर टाकलं ना तांदूळ तर व्यवस्थित लवकर शिजतं. आपण आता ह्या बारीक चाळणीमध्ये हा बासमती भात काढून घेतलेला आहे. पाणी फक्त चांगलं नितळून घ्यायचं. म्हणजे सुट्टा सुट्टा भात करायचा हा. आता आपण जे मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते आपण जे फ्लोवरती ठेवलेलं आहे एकदम फ्लोवरती, तर आता हे बघा त्याला आता मस्त पाणी असं सुटतं छान असं. आता हे थोडंसं मीडियम शिजल्यानंतरला आपण जो राईस जो तयार केलेला आहे तो त्याचा आपण लेअर द्यायचा. आणि इकडे बघा आमची चिल्लर पार्टी आलेली आहे. हे आमचे राजवीरचे सगळे फ्रेंड्स आहेत. हां छान असं पाणी सुद्धा बघ कसला भारी येतोय. कुठे गेला त्यांच्या इथे दाखव. 90% तरी शिजायला पाहिजे चिकन. त्याच्यानंतरला आपण मग भाताची लेअर टाकली त्याच्यावर. हे मस्त वास येत आहे खरंच. बिर्याणी रेडी होते तोपर्यंत आपण कोशिंबीरची तयारी करून घेऊया. बिर्याणी असली म्हणजे ते व्हेज बिर्याणी असू दे किंवा चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी, ते असलं म्हणजे कोशिंबीर तर पाहिजेच. विदाऊट दहीसुद्धा कोशिंबीर छानच लागतं. हां कोथिंबीर दे ना. ए तुझं काय आहे मध्ये 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 काम करताना ही नाचतच असते. हा इथे नेहमीच आहे ते. काय पाहिजे? कशाला पाहिजे तुला चौकी? कशाला पाहिजे? 3 चौकी पाहिजे. देवीची आमची एवढी चॅप्टर आहे, तिला स्नेहा सांगत होती मांडी घाल, तर ती घालत नव्हती. स्नेहा बोलली की तू मांडी घाल मम्मी तुला चौकी देते, तरी पण ती ऐकली नाही. आता ती थोड्या वेळाने मांडी घातली अशी आणि स्नेहा म्हणते मामी चौकी, म्हणजे मी आता मांडी घेतली आता तुम्हाला चौकी दे. चॅप्टर टक्के शिजलेलं आहे. थोडंसं इथे चिकन काढून घेतलं आहे कारण की आपल्याला लेअरवाली बिर्याणी करायची. आता हे टाकायचं का राईस? राईस टाकायचं ना. आता आपण लेअर करून राईस टाकूया. बाई हा तुपाची बरणी इकडे ठेव, नाही तर उगाच पडलं ना डबल काम होईल. नाही मला पाहिजे तू हे घे मग पकड, याची पकड पहिला राईस. मला कळलं मी म्हणून चमच्याने घ्यायचा विचार करत होती. हा तेव्हा सगळं मग ते पडतं ना घेताना म्हणून. हा द्या इकडे. बिर्याणी करायचं म्हटलं की पूर्ण किचन घाण होऊन जातो. आता आपण एक लेअर केलेला आहे. आता आपण त्याच्यावरती तळलेला हा कांदा टाकूया. आता आपण सेकंड लेअरमध्ये सुद्धा चिकन टाकूया. नाही नाही कमी नाही पडणार, होईल बरोबर. नाही वरच्या. अच्छा हां. जास्त क्वांटिटीमध्ये एखादं पदार्थ करायचं असलं की थोडंफार काही ना काहीतरी कमी जास्तचा फरक पडतोच. राईस दे राईस दे. आता त्याच्यावरती आपण आता हा जो उरलेला राईस आहे तो पण सेकंड लेअरला टाकूया. भारी आहे. किती मिनटं आता ठेवायचं बारीक गॅसवरती? 10 मिनटं ना. आता हे सगळं लेअर वगैरे सगळं करून झालं की मस्त की एकदम पूर्ण झाकणाने पूर्ण पॅक करूया. कुठूनही वाफ निघता कामा नये, निघाली नाही पाहिजे वाफ. म्हणजे कसं वाफेने एकदम बरोबर प्रॉपर शिजतं मग छान. अजून आता वरून आपण पुदिना टाकला आहे आणि वरून आपण 4-5 चमचे आता तूप
आणि प्लस आता वरून परत हा तळलेला जो आपला कांदा आहे तो टाईटवाला झाकण लावून बारीक गॅसवरती आपण ठेवूया. मस्त वाटते की नाही? मस्त भारी टेस्ट होणार एकदम हॉटेल बिर्याणीसारखीच नक्कीच. सर्वात बारीक जो फ्लेम आहे त्याच्यावरती आता आपण बारीक करून ठेवलेला आहे आणि वजनदार म्हणून आम्ही आता हे ठेवलेलं आहे त्याचं वजन म्हणून. आम्ही इथे बिर्याणी थोडं मंद आचेवरती दम करायला ठेवली आहे. तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते. बघूया आपण हे झाले का. मस्त नाईस नाईस. बघू थोडंसं असं हे करून बघू का. दही नाही टाकणार आहे का? एक नंबर. ए दही टाक नाही ह्याच्यामध्ये दही आणि मीठ पाणी सुटेल म्हणून टाकलं नव्हतं. असंच ठेवलेलं सगळं बारीक करून. मी जी सकाळी ठेवल्या फ्रीजमध्ये तेच दही घेऊ ना. आता याच्यामध्ये दही आणि आपण मीठ टाकूया आणि मिक्स करूया. हलतंय बघ नुसतं. हे घरी तयार केलेलं दही आहे. छान झाले ग रेडी दही. फुटलाय आत्ताच पूर्ण लादी पुसून घेतली आणि आता फायनली वेळ आलेली आहे बिर्याणी खायची. मस्त हे बघा स्नेहा सगळ्यांना वाटते. कसे झाले बघू. आमच्या 3-3 जणांचे हात लागलेले आहेत. आज रात्री काय लुडो खेळायचा मम्मी. मोबाईलमध्ये ना. लुडो डाउनलोड करायला लागेल. विकी आता नॉनव्हेज आहे म्हटल्याबरोबर थोडंसं काहीतरी कोल्ड्रिंक पाहिजेच. नाही यार पाहिजे. ही दिदूच्या जेवणाची तयारी. तिला असे सगळे पीस सगळं असं काढून द्यावं लागतं. हे घे देवीशा दादाच्यातलं नको का आता. हे घे. हा मांडी घाला. सगळेजण एकत्र आम्ही जेवायला बसतो रोज दुपारी आणि रात्री. मला नाही देत आहे का कोणी. आता एकदम परफेक्ट दही टाकलंय. मग असे एकदम सुकं सुकं वाटत होतं. दही कमी होतं. पहिलाच घास खाते भाऊ कसे आले. एक नंबर बघ. शाबास. 50% माझा हात आहे. शाबास. जास्त करून माझ्या भावाचा पण हात आहे. तर दिसत नाही. तुला उजव्या हाताने जेवते त्याच्यामुळे मला मोबाईल जाता येत नाही. पण एक नंबर खरंच खूप छान झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि बिना तेलाची आहे. फक्त एकच पळी जे मी टाकलं होतं चिकन मॅरिनेट करताना आम्ही
तेवढंच एकच पळीचं फक्त ते तेल आहे, बाकी पूर्ण बिर्याणी बिना तेलाची आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. चिकन बिर्याणी सगळ्यांच्या अंगावर आली आहे. मला बघायचं आहे कोंबडी कशी अंगावर आली आहे सगळ्यांच्या, तर मला दाखवते. हे बघा बिर्याणी खाऊन असे सगळे ताणून झोपलेत. फक्त हा तेवढा जागा आहे. एवढी पोटभर बिर्याणी खाल्ली आहे की सगळ्यांना एकदम गाढ झोप लागली. इकडे तरी मोबाईल बघता झोपून. 1 2 3. अरे बापरे वा. बस बस पडशील देवीशा. कोण आलं दिदू? कोण आलं? चक्की. अरे वा 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 मस्त. दिदू मला दे. अरे वा. मी खाऊ. मग काय करू? काय ते कोणती भाषा? खोलून दे. खोलून. आता आम्ही सगळे जेवण वगैरे नाईट वॉकसाठी आलो आहे. बघा इथे स्नेह आहे, तिथे माझी मम्मी वॉक करून बसली आहे. देवीशा इकडे. ही देवीशा. माझा भाऊ वॉक करून आत्ताच घरी गेला वरती. आम्ही जरा वेळ थांबलो देवीशाला खेळण्यासाठी. देवीशा खेळत नाही. देवीशा गेटच्या बाहेर चालली. हे डॉगी येतो. हे बघ कोण आहे. बापरे डॉगी आला. चला. आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. जर तुम्हाला आमचा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.